हे काय करतेस आहे तू? मी चिंचेचे दोरे काढून चिंच साफ करते. चिंच काही काढलेलीच आहे, पण दोरे काढायचे आणि नंतर मीठ घालून मी ते कुटणार आहे याचे. आणि त्याचे लाडू करणार आणि उन्हात वाळवणार, म्हणजे मग ती चांगली टिकाऊ होते. काही होत नाही तिला, 5-6 वर्ष राहिली तरी, आणि पटकन घेऊन पोळायला सोपी जाते. 5-6 वर्ष ठेवतेस? हो, राहिली तर टिकू शकते चांगली. राहायला पाहिजे असं काही नाही. हे चिंचेचे दोरे काढून झाले का सगळे? हो, साफ केलीस? हो. आता हे काय थोडे करतेस? गोळे पण करून झालेत माझे. हे काय करतेस? आता मीठ घालून त्याचं कुटून कुटून गोळे करायचे. अच्छा, म्हणजे हे केलेले गोळे आहेत तू? हां, हे असे. हां. आणि हे कुठे उन्हात वाळवायचे का? हां, उन्हात वाळवायचे. किती दिवस वाळवलेस? 8 दिवस वाळवायचे ते. अच्छा, 8 दिवस वाळवल्यावर ते सुकतात का? म्हणजे थोडेसे ते टिकाऊ होतात म्हणून वाळवायचे. अच्छा, ओके. थोडं थोडं मीठ घालून कुटत राहायचं. ते एकत्र जरा चिकट होतात, त्याचा गोळा होतो चांगला. अच्छा, साधारण चिकट झालं की ते बंद करायचं ना? ओके. ठीक आहे. हे तुला आजीने सांगितलं का असं करायचं? माझी दरवर्षी करायची. अच्छा. कोकम आणून कोकमाचं सरबत करायची आजी घरी. हे कोकमाचं पण असंच करतात का? नाही, त्याची प्रोसिजर वेगळी आहे. कोकम मिळाले तर घेऊन येईन. ओके ओके. श्रीवर्धन तेही करू आपण. मी काही केलंय बरेच वेळा. हा बघ झाला गोळा.